शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतो पडावा माझा देवा तुम्हासी पुढे फार काही अवघे पायीत विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी तुका पडिलो पाया तुका पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी विठ्ठला 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 संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी विश्व संत श्रेष्ठ जगद्गुरू महान विष्णू तुकोबाराय यांचा हा छोटासा 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंगात जगद्गुरू तुकोबाराय संत महापुरुषासमोर की ज्यांच्या समोर ज्ञानोबाराय आहेत, नामदेवराय आहेत, सवता महाराज आहेत, सेना महाराज आहेत, चोखोबाराय आहेत, जनाबाई महाराज आहेत, संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत आहेत आणि त्या संतासमोर जगद्गुरू तुकोबाराय विनंती करतात विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी कीर्तनाचा समजा काय समजा निमित्त असेल तसं पाहिलं तर गावातील सर्व लोकांना श्रुतच आहे आणि जमलेले हे लोकांना काय आहे श्रुत आहे, पण शिष्टाचार असा लक्षात ठेवा की वक्त्यानं कारण सांगितलं पाहिजे है ना. शिष्टाचार म्हणजे काय सांगायचे खरं तर व्यवहारामध्ये शिष्ट या शब्दाचा अर्थ अभिमान अहंकार आहे व्यवहारामध्ये, परंतु परमार्थामध्ये शिष्ट याचा अर्थ वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय अनुकरणीय आचरणीय त्याला काय म्हटले शिष्ट आणि असत्या शिष्टांचा म्हणजे थोरांचा लक्षात ठेवा आपण असणार अनुकरण केलं पाहिजे. जसं म्हटलं की ज्ञानोबारायांनी मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे मला आपण शिष्टाचार पाळला पाहिजे. आज या ठिकाणी हो माझ्या अतिशय जवळची प्रेमाचे असणारे दिघोळे साहेब उद्धव दिघोळे साहेब है ना, त्यांचे असणारे वडील आज जाऊन ब्रह्मलीन होऊन आज 1 वर्ष होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी काय सांगायचे हे कार्यक्रम लक्षात ठेवा. हो उद्धवजी त्यांचे असणारे चिरंजीव आहेत, भगवानरामजी संतोषी त्यांचे काय सांगायचे चिरंजीव आहेत आणि या चिरंजीवांनी आपल्या वडिलाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजही त्या ठिकाणी काय कार्यक्रम ठेवले सांगायचे. खरं तर हे लक्षात ठेवा की पुण्यतिथी कुणाची पुण्यवानाची पुण्यतिथी कुणाची पुण्यवानाची पुण्यतिथी. खरं हे पहा इथं थोडंसं सांगतो बरं लक्षात जास्त काही सांगत नाही. संस्कृतमध्ये म्हणा किंवा ग्रंथशास्त्रात काय सांगितलं आहे की वत आणि मत प्रत्यय असणारे तर सांगायचे गुणाकडे कुठं लागतात गुणाकडे पापवान नाही कधी त्याला काय म्हणतो आपण पापी म्हणतो अतिपापी म्हणतो किंवा महापापी म्हणतो का पापवान म्हटलं की त्याबद्दल नाही सांगायचे. तर पुण्यवानाची पुण्यतिथी का करायची लक्षात ठेवा. तर पुण्यवंताची पुण्यतिथी जर आपल्याला काय फायदा सांगायचे कधी म्हटले मला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे किंवा तयाच्या चिंतने चिंतने
यांचं चिंतन केल्यानंतर त्यांची पुण्यतिथी केल्यानंतर आपला काय फायदा आहे तर तयाच्या चिंतने तरतील राशी पातकांच्या ज्ञानोबाराय म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभी आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता आपुली वस्तू म्हणून आपण पुण्यवंताची पुण्यतिथी केलीच पाहिजे. लक्षात ठेवा. जर समजा मुलांनी समजा त्यांच्या चिरंजीवानी जर समजा हे कार्य समजा नाही केलं तर जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाणे लक्षात माणसं काही सांगत नाही. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आहा काटा म्हणजे काय त्याचे वडील पूर्वज काय सांगायचे हो आक्रोश करतात छाती बडवतात डोकं बडवतात कशाला जन्माला आला म्हणले हा तर जन्माला आला कशाला जाई तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका थोर झाला चुका वर काय नाही घातली भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्त. जर मुलांनी समजा वडिलाचं कार्य समजा नाही केलं कुठल्या प्रकारचं तर त्याचे पूर्वज असणारे आक्रोश करतात छाती बडवतात म्हणून हे कार्य आपण केलंच पाहिजे. पण त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं हे आजचे या ठिकाणी कीर्तन आहे आणि त्या कीर्तना लक्षात ठेवा संपूर्ण माता भगिनी थोर असणारे पुरुष गुणीजन मंडळी लक्षात ठेवा सगळं वाजवणारी म्हणणारी असणारी मंडळी या ठिकाणी जमली आणि सर्वाच्या लक्षात ठेवा चरणावर मला काय कुणाचा लक्षात परिचय नाही किंवा मला कुणाचं नावही माहीत नाही सांगायचं म्हणून एकदा सर्वांच्या चरणावर लक्षात ठेवा मी काय कसं नमस्कार करतो. विठ्ठल अतिशय छोटासा अभंग घेतलाय लक्षात ठेवा. अभंग काय लक्षात मोठा नाही परंतु संतांचे अक्षर अल्पाक्षर संदिग्धम सारतो विश्वतो मुखम आहे ना ज्ञानोबाराय म्हणतात मराठी भाषेमध्ये बिंब तरी बचके एवढे प्रकाशात त्रिभुवन ठोकळे. सूर्याचं बिंब दिसायला दिसते बचके एवढं पण केवढा प्रकाश आहे संपूर्ण त्रैलोक्याला प्रकाशवरून पुरलाय सांगायची. तसं ज्ञानोबारायचे अक्षर तुकोबारायचे अक्षर म्हणण्यापेक्षा संतांचे अक्षर लहान लक्षात ठेवा पण त्याचा अर्थ मात्र महान आहे. जसं मी कधी सांगतो असतो लक्षात ठेवा. विंचवाची नांगी लहानच आहे किती मोठी आहे नांगी सर्वांनी पाहिले का नाही विंचू नाही तर पाहून घ्या किती नांगी लहान आहे. मला वाटते त्याची जी असणारी नांगी ती आपली खसखस असते ना त्याला लावतो आपण खसखस कशाला दिवाळीतून केलं नाही का आता अनारसा तेवढीच नांगी लक्षात ठेवा. फक्त एक वेळ समजा मारली तर 24 तास कळत नाही काय आपल्याला बरोबर आहे. तसं अक्षर लक्षात लहान आहेत महाराजाची पण म्हटले महाराजांनी की एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत आहे ना हो किती झाले वर्ष या अक्षराला पण त्या प्रत्येक अक्षरात लक्षात ठेवा नाविन्य आहे सांगायची. नाविन्य आपलं कसं आहे सांगायची वाचलं की फेकलं म्हणजे कालचा पेपर आहे म्हणजे शिळा झाल्या त्या शी भरायला पण ही अक्षर कशी आहेत सांगायची. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये महापुरुषाकडे विनंती केली आहे. पण कधी केली सांगायची काय म्हटले विनंती केली प्रार्थना केली आहे सांगायची. प्रार्थना कधी करते मनुष्य प्रार्थना का करतो आहे माहिती मला. प्रार्थना मनुष्य विनाकारण करत नाही विनंती मनुष्य विनाकारण करत नाही. का करतो विनाकारण नाही सांगायची. काहीतरी संकट पडल्यानंतर आपत्ती आल्यानंतर काहीतरी भय निर्माण झाल्यानंतर मनुष्य विनंती करतो प्रार्थना करतो हात जोडतो पदर पसरतो ऐका नाही सांगायची. विनाकारण लक्षात ठेवा मनुष्य असणारा विनंती करत लक्षात ठेवा. दुसरे कारण लक्षात ठेवा सांगायची काय म्हटले लक्षात ठेवा सांगायची उत्कर्ष प्रतिपादेन इच्छा म्हटले सांगायची. ज्याला वाटतं की आपला उत्कर्ष झाला पाहिजे आपली वृद्धी झाली पाहिजे आहे ना त्यावेळेस काय करतो मनुष्य असणारा विनंती करतो. उत्कर्ष कशाचा मग कल्पना काय एखादा ज्ञानी मनुष्य समजा असेल त्याला वाटतं की माझं ज्ञान वाढलं पाहिजे. एखादा भक्त असेल त्याला वाटतं माझी भक्ती वाढली पाहिजे.
एखाद्याला वाटतं लक्षात ठेवा सांगायचे माझ्याकडे 1000 रुपये आहे, त्याची काय झाली पाहिजे आता कमीत कमी 2000 झाले पाहिजे, 2चे 4 झाले पाहिजे, 4चे 8 काय झाले पाहिजे सांगायचं आपला उत्कर्ष झाला पाहिजे. लक्षात ठेवा सांगायचे आपला है ना. उत्कर्ष प्रतिपादेन इच्छा मुक्ती सांगायची. त्याचे 4 सांगितले प्रकार असणारे. मनुष्य प्रार्थना कुणाकडे करतो, प्रार्थना करणारा कोण आहे, प्रार्थनेचा विषय काय आहे, ही लक्षात ठेवा सांगायची. म्हटलं एका ठिकाणी की प्रकृष्ट अर्थना प्रार्थना म्हणजे श्रेष्ठ असणारी प्रतीची जी लक्षात ठेवा मागणी आहे, विनंती आहे, त्याला काय म्हणतात सांगायचे विनंती किंवा अतिशय उत्कृष्ट प्रकारची मागणी असते. तुकोबारायची लक्षात केवढी प्रार्थना आहे सांगायची. तुमच्या आमच्यासारखी लक्षात ठेवा महाराजाची लक्षात ठेवा मागणी नाही सांगायची, विनंती नाही सांगायची. तुम्ही आम्ही लक्षात ठेवा प्रार्थना करतोच, विनंती करत नाही असं रोज देवात विनंती करतो सांगायची. बरं काय वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, हीच विनंती आहे ना आपल्याला. पण तशी नाही लक्षात. महाराजांची श्रेष्ठ प्रतीची विनंती अक्षर मागणी आहे सांगायची. मी काय सांगितलं की हो उत्कृष्ट अर्थना प्रार्थना किती श्रेष्ठ आहे महाराजांची मागणी. एका ठिकाणी महाराज म्हटले सांगायचे प्रपंच ओसरो एवढी प्रार्थना आहे की प्रपंच हा सरला पाहिजे. प्रपंच व सर्व चित्त तुझे पायी आईशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंगा वावी रंगा. कधी मागितली आपण लक्षात ठेवा नाही सांगायची. केवढी श्रेष्ठ प्रतीची मागणी आहे पहा सांगायची. तशी पुष्कळ आहे का आपण सांगायचं महाराजाची है ना. देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आले. कसली मागणी आहे सांगायची, कशी विनंती आहे पाहा. किंवा अखंड जया तुझी प्रीती जया अखंड जया तुझी अखंड जया दयाची संगती मददे दयाची संगती मददे दयाची संगती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती नाही कंटाळा तुझा नाही कंटाळा नाही कंटाळा तुझा नाही कंटाळा काय विनंती आहे महाराजाची, काय प्रार्थना. अखंड जया तुझी प्रीती पांडुरंगा तुझ्यावर अखंड ज्याचं प्रेम आहे त्यानं सर्व असणारं प्रेम संसारावरचं काढलंय. सोडीला संसार माया है ना माया दयावरी तुझ्याशिवाय त्यांना काही आवडत नाही. कळलं का. तुझ्याशिवाय त्यांना काहीही आवडत नाही. लक्षात ठेवा सांगायची. आपल्याला त्याच्याशिवाय सर्व आवडते ते सोडून है ना. हे आपलं लक्षात ठेवा. सर्वचं सोंग आहे. 2-2 माळा घालणं सांगायची पंढरीची बहिरंग लक्ष नाही. लक्षात ठेवा आपलं काय आहे सांगायचे आपल्या हात सांगायची 8 ठणठण पाले. लक्षात ठेवा. पण देव आशाने भेटायचा नाही रे. आणि देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. हे कळत नाही. लक्षात ठेवा आपल्याला. फक्त त्याला कळते कोण अंतरंग कोण बहिरंग. कोणाला कळते त्याला कळते. लक्षात ठेवा. म्हणतात एक वेळेस अशी लाईन लागली आहे भक्ताची. गळ्यात 4-4 बाळा 12 ठिकाणी गंध लावली. लक्षात ठेवा. खांद्यावर पताका आहे, खांद्यावर पडिशी आहे. लक्षात ठेवा. पोट खपाटाला गेले सांगायची. हो पण तिची वारी कथा लक्षात ठेवा सांगायची. नामदेव रामले देवा
हा भक्त किती दिवसांनी वारी करतोय, त्याला काहीतरी दे ना म्हटलं. संपत्ती दे, धन दे, प्रतिष्ठा दे, काहीतरी दे ना त्याला. भगवान काही नाही बोलले. पुन्हा नामदेवरांनी तोच प्रश्न, पुन्हा नामदेवरांनी पुन्हा तोच प्रश्न, असा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला नामदेवरांनी देवाला. देवा काहीतरी दे ह्यांना म्हणले. किती अंतरंग भक्त आहे असणार, दर महिन्याची वारी आहे. नामदेवराय म्हटले, हे भगवान म्हणे नामा असं कर म्हटले सांगायचे, तू माझ्या जागेवर उभा राहा म्हटले सांगायचे. का तुला कळणार नाही, इथं उभारल्याशिवाय ती कोण आहे ती, तुला कळणार नाही. इथं उभारलीस, इथं उभा रमली तू सांगायची. थोडा वेळ उभा, जास्त नाही म्हणजे सांगायची. मग तुला कळेल कोण आहे ती. त्या ठिकाणी नामदेवराय उभारली सांगायची. उभारल्यानंतर भक्त मंडळी आली. ती भक्त मंडळी पाहिल्याबरोबर लक्षात ठेवा, नामदेवरायच्या तळपायच्या मस्तकाला गेली. आता का बरं, आता का? त्याला कळते कोण खरा खोटा ते, आपल्या कळते. लक्षात ठेवा, कळते का सांगायचे. मी काय म्हटले की अखंड जया तुझी प्रीती, तुझ्यावर ज्याचं लक्षात ठेवा प्रेम आहे, तुम्ही निष्काम प्रेम आहे. लक्षात ठेवा, सकाम नाही बरं. तुम्ही माझ्यावर प्रेम करताय, मी तुमच्यावर प्रेम करतो, तुमचं काहीतरी मिळेल म्हणून, पण असं लक्षात ठेवा. निष्काम प्रेम लक्षात ठेवा. सांगा याचं प्रमाण सांगू. देवाच्या चाडी आळवावी देवा, ओस देह भावा पाडोनिया. देवा करता देवाची भक्ती करणे, ह्याला खरा भक्त म्हटले. आपलं कसं आहे सांगायचे, संसाराच्या नासक्या तुसक्या वस्तूच्या प्राप्ती करता त्याची भक्ती आहे. असं नको, त्याच्या करता त्याची भक्ती केली पाहिजेत. नंतर भक्ताचे प्रकार पाळले बरं का. संताचे प्रकार नाही तर काय संताचे प्रकार, उत्तम, मध्यम, कनिष्ठ, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, आहेत प्रकार असे भक्ताचे म्हटले का नाही. अनंत भक्त राशी म्हटले सांगायचे. संताचे प्रकार लक्षात ठेवा सांगायचे. फक्त प्रकार कसे आहेत भक्ताचे. अर्थ तो अर्थाचे निव्याजे, अर्थ भक्त असणारा लक्षात ठेवा सांगायचे. की काय सांगायचे, हो आपलं दुःख नष्ट होण्याकरता देवाची प्रार्थना करतो. आपल्यावर जे संकट आले ते संकट निवृत्त होण्याकरता लक्षात ठेवा देवाची प्रार्थना करा. तो कोण आहे सांगायची, अर्थभक्त आहे. आपलं माहित आहे. हो, गजेंद्रानं देवाला हाक मारली. का मारली, का मारली आपल्याला माहित आहे. ज्यावेळेस गजेंद्राचा पाय धरला त्यावेळी त्याच्याबरोबर त्याच्या लक्षात ठेवा सर्व नातलगानी 1000 वर्ष युद्ध त्याच्याबरोबर त्याला सहकार्य केलं आणि पुन्हा सर्व सोडून गेले. इष्ट आले, मित्र आले, तेही स्मशानी परतले. आणि नंतर त्याला वाटलं की आता देवाशिवाय कुणीही नाही सांगायचे. मग कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला. हा अर्थभक्त. अर्थार्थी सुदामदेव, जिज्ञासू आणि मुक्त. मुक्ताला काहीच लक्षात ठेवायचं. म्हणून म्हटलं की ज्ञानिया तो केवळ आत्मा माझा, ज्ञानिया तो केवळ आत्मा माझा. म्हणून तुझ्यावर ज्याचं खरंच प्रेम आहे देवा, अखंड जया तुझी प्रीती. म्हटलं की वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. त्याला म्हणायचं वैष्णव खरा. कुणाला, अवघी देवावरी माया, देवाशिवाय काहीच आवडत नाही त्याला म्हणायचं खरा वैष्णव. कळलं. कुणालाही वैष्णव म्हणायचं नाही, लक्षात ठेवा सांगायचे. ज्याचं देवावर खरंच प्रेम आहे त्याला काय म्हणायचं, वैष्णव. हो, मग असे जे भक्त लक्षात ठेवा असते सांगायचे. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा, मग पडून राहीन तये ठाई उगाची संताची. मला प्रकृष्ट अर्थ ना प्रार्थना हे ना, किंवा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो, ऐशे करिगा पांडुरंगा. ही काय उत्तम प्रकारची काय सांगायची प्रार्थना लक्षात ठेवा सांगायची. दुसरी प्रार्थना प्रकृष्टा नाम अर्थना प्रार्थना, श्रेष्ठांनी केलेली प्रार्थना. कुणी केलेली, श्रेष्ठांनी.
श्रेष्ठ कोण लक्षात ठेवा. श्रेष्ठाने लक्षात ठेवा, ज्याचं वर्णन करावं त्याला म्हणजे श्रेष्ठ सांगायचे. श्रेष्ठ कोण सांगायचे मग सांगतो, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायावर लक्षात ठेवा सर्व संतांनी प्रेम केले. असं एकही संत नाही जगामध्ये की ज्ञानोबारायाचं वर्णन केलेलं नाही. समकालीन संत, त्यांच्या पश्चात झालेले संत सर्वांनी वर्णन केले. कुणाचं? ज्ञानोबारायाचं. बरं, त्यांचा अधिकार कमी आहे का? नामदेवराचा अधिकार कमी आहे का? नामदेवरावांनी वर्णन करावं. कुणाचं? ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. केवढा अधिकार आहे सांगितलं नामदेवरायचा. नामदेवरायच्या हातचं लक्षात ठेवा, भगवंतानी घास खावा, दूध प्यावं. नामदेवरायच्या घरी भगवंतानी दिवाळी सणाला काय करावं? स्नान करायला जावं सांगायचे. सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला. केवढं प्रेम आहे सांगायचे. हो, काय कमी आहे नामदेवराला? पण नामदेवराय लक्षात ठेवा सांगायची मदत की हो, ज्ञानराज माझी माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. पास आणायची. नंतर लक्षात ठेवा पास आणायची. केवढा अधिकार आहे सांगायचे. नाथांचा अधिकार कमी आहे. 36 वर्षे ज्या नाथांच्या घरी पाणी वाहिले, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपजारी करीत असे आहे ना. पण ते सुद्धा नाथ महाराज सांग, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार आहे ना. मला सांगायची पाच सांगायची. हो, सर्वांचं पाच सांगायचं. महाराजाचा अधिकार तुकोबाराचा सांगायचे. मज पामरा हे काय थोरपण, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईशे. पुन्हा सांगू तर मला निळोबार म्हणतात, महिषी पुत्रामुखे बोलावणे श्रुती, चालवणे भिंती बैसवणे हे हा सामान्य, महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती. प्रत्येक संतांनी वर्णन केलं लक्षात ठेवा. आणि सर्व संतांचा प्राण कोण आहे? पांडुरंग आहे ना. त्याने पण वर्णन केले. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हेचे ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी न्याहाळी तो वाहतील टाळी वैकुंठ भुवनाशी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे निदर्शनी होती. कुणी वर्णन केले? हे पांडुरंगानं वर्णन केले. फक्त शेवटी नामदेवरायचं नाव आहे लक्षात. हा बघ पांडुरंगाचं आहे बरं का. देव म्हणे रुक्मिणी का नामा म्हणे रुक्मिणी? देव. हा, देव म्हणे रुक्मिणी. हा एकच योगी देखील आहे. फक्त एवढाच योगी आहे जगामध्ये. आणि हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक. आणि त्या पांडुरंगानं पण वर्णन केले ज्ञानोबारायचं. थोडं आश्चर्य पाहा सांगायचे. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तर ज्ञानाचीच मूर्ती असं म्हटले लक्षात ठेवा सांगायचे. आणि त्या ज्ञानोबाराने वर्णन केले कोणाचं? आपल्या तुकोबारायचं. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमा थोर, तुका अवतार तुका सर्वश्रेष्ठ होता अवतार, कशा काय सांगितलं? तुम्हाला कळलं काय? सर्वांनी ज्ञानोबाराचं वर्णन केले. आणि ज्ञानोबाने कोणाचं वर्णन केले? आमच्या तुकोबारायचं. माहीत ना तुकोबाराय श्रेष्ठ असणार. प्रकृष्टा नाम अर्थना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठांनी केलेली प्रार्थना हे मला सांगायचे. प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना म्हटलं लक्षात ठेवा सांगायची. पुन्हा श्रेष्ठ पद्धतीची मागणी लक्षात ठेवा सांगायची. मागाय गेल्यानंतर कसं मागितलं पाहिजे? कसंही मागायचं. गेल्यानंतर लक्षात ठेवा तिचं आपण वर्णन केलं पाहिजे. पहिलं तिची स्तुती केली पाहिजे, तिचे गुणगान गायले पाहिजे आपण, आहे ना. तर देतो तो आपल्याला. तो असणार देत नाही. लक्षात ठेवा. मला कल्पना असं दृष्टांत माहीत असे सांगायचे, आहे ना. सांगितलं आहे का सावकारानं? जरा म्हटले सांगायचे त्या सावकारकडून पैसे मागून घेऊन जरा घेऊन म्हणले, जरा गरज आहे म्हणले, 1000 रुपये घेऊन ये म्हणले. आपण सावकार लक्षात ठेवा मोठा, त्याची माडी, त्याची बॉडी, त्याची गाडी मोठी सांगायची संपूर्ण. त्याच्याकडे गेला सांगायचे हा मुलगा असणारा.
तो बसला होता 3ऱ्या मजल्यावर, सावकार असणारा, क्वार्टरवर असणारा. हा मुलगा गेला त्या ठिकाणी. त्या सावकाराच्या बुद्धी 10-5 मान जमले. तर मोठ्या माणसापाशी मान जमलंच ना, संपूर्ण जमले होते. हा त्या ठिकाणी गेला, त्याला नमस्कार केला नाही, काहीच नाही, आणि हसायला मोठ्यानं. एवढा हसून हसून दमून गेला. सावकार म्हटला तर बाकीची माणसं म्हणली, हा तर आलाय कशाला? म्हणजे हसायला, नमस्कार केला नाही, जे रामराम केला नाही, हरी केला नाही, हसायला का? म्हणले हा काय जर हसायला? त्याला विचारत, का हसतोस का? म्हटले तू. म्हणली मला असायचं हसू येले. म्हणले की तुमची ढेरी किती मोठी आहे. म्हटले कदाचित तुम्ही जर समजा मेलात तर बाहेर कसं काढायचं तुम्हाला? कशाला गेलाय हा? आणि काय करतोय सांगायची? त्याची वाशी मोजायला, त्याची वाशी मोजायला. तुम्ही जर समजा कदाचित मेला तर बाहेर काढायचं कसं? सावकार रागावला. लक्षात ठेवा. 2 गाड्याला बोलावलं, ह्याला द्या फटके म्हणजे चांगले जरा. त्याला चांगले फटके दिले आणि त्या काय कुठून याला म्हटले, टाकलं कुठून घरामध्ये. मुलगा कसा येत नाही, कसा मुलगा येत नाही, कसा मुलगा येत नाही. दुसरा मुलगाला पाठवलं बापानं. जा रे तू जा बरं म्हटले, सांगायचं जरा. हे काल नाही बघ बरं म्हटले, सांगायचे. हा काल नाही बघ म्हणले. दुसरा मुलगा गेला. त्याला विचारलं, म्हणले आमचे बंधू आलते म्हणले, सांगायचे तुमच्याकडे पैसे मागाय. कुठं आहेत म्हणले, सांगायचे. अरे तुका भाऊ आहे काय? म्हणजे का अक्कल आहे का? म्हणले काय त्याला काय कळते का नाही? म्हणले काय बोलायचं, कसं बोलावं कसं नाही. काय झालं म्हटले, सांगायचे. तो म्हटला की मला तुम्ही जर समजा मेले तर तुमची एवढी मोठी ढेरी आहे, म्हणजे बाहेर कसं काढावं तुम्हाला? त्याला काय अक्कल आहे म्हटले, सांगायचे. बावळट आहे म्हणजे तो असणारा. एवढं काय करायचं म्हणजे सांग त्याला कळलं. अवघड कशीच का आवड आहे? तुमच्या पाय तुकडे करायचे म्हणजे अशी बारीक बारीक. काय करायचे? तुकडे करायचे आणि बाहेर काढायचं. त्याच्यापेक्षा हा दुप्पट. लक्षात ठेवा सांगायची. त्यालाही मारणाचं मारलं आणि घातलं खोलीमध्ये. मुलगा वापस येत नाही. 3रा मुलगा पाठवला. अरे जा, दोघं बी गेले पण तिकडंच गेले म्हणून सांगायचे. गुंडाई तिकडं, गोपळ तिकडंच म्हटले, सांगायचे. काय झालं पाहुणे म्हटले. 3रा गेला. म्हणजे आमचे 2 भाऊ आले ते म्हणले पैसे मागायला. तुम्ही का कुठे गेले? म्हणजे अरे काय ते चाललं, काय अक्कल काय आहे का नाही? म्हणजे त्याला शिकले का नाही, काय सवरले का नाही, का त्याला संस्कार त्याला काय आहेत का नाही म्हणजे सांगायचे. काय झालं म्हटले. असे म्हटले. म्हणले पहिला म्हटला की तुम्ही जर बेल बाहेर कसं काढावं. दुसरा म्हणला तोडून काढावं. म्हटलं त्याला काय अक्कल आहे? म्हणले बावळटेच म्हणले, सांगायचे. इतकं करायची गरज नाही म्हणजे सांगायचे. ह्याला काढल्यावशी कशाला बघ द्यायला, कशाला काढी लावा म्हणले घराला. त्याच्यापेक्षा पुढचा 3घही मुलं गे. लक्षात ठेवा. एकही मुलगा वापस येत नाही. बापाने विचारतात आपण जाऊ म्हटलं. बाप असणार बाप म्हणला तर आपणच जाऊ म्हटलं. स्वतः बाप गेला पुन्हा. म्हणले सावकार म्हणले माझे मुलं आले होते म्हणले, सांगायचे. 3घही म्हणले तुमच्याकडे आलते म्हणले. कुठं गेले म्हटले. अरे काय दिलाय जन्म म्हणले मुलाला, ती काय काय संस्कार आहेत का काय मुलाला म्हटले, सांगायचे. हां कधी ज्ञानेश्वरी वाचले का, कधी गाता वाचला का म्हणले, सांगतात. काय अक्कल आहे का म्हणले, कसं बोलावं, कुणापाशी बोलावं, बरं कुणाला बोलावं ही कळते का म्हणले. सांग झालं काय म्हटले. असा म्हटलं. म्हणजे पहिला असा म्हटलं, दुसरा असा आणि 3रा असा. म्हणले सांग का म्हणले कसं आहे सांगायचे. ती काय माझी खरी मुलं नाहीत म्हणले, सांगायची. मग ते आले म्हणजे पोटाखाली आले म्हणजे ते सावकार विचारलं पोटाखाली म्हणजे काय. पोटाखाली म्हणजे काय हा बाप म्हणतो, सांगायचं. ऐका आता असा आहे सावकार बाप. समजा कल्पना करा तुमचे वडील वारले आणि काय केलं सांगायची. तुमच्या आईनं काय दुसरा नवरा केला. मग तुम्ही जाताना सांगा आई बरोबर सांगायची. तसं आली तुली पोटाखाली माझ्या. हे बोल नाही का सांगायची. ह्याला श्रेष्ठ पद्धतीची मागणी म्हणत नाही. तशी मागणी आहे का सांगायची. मला असं नाही. श्रेष्ठ पद्धतीची मागणी. आपण सर्व शिकलेली मासे लक्षात ठेवा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया. काय सांगितले पुढे कसं ध्यान मागावं सांगितले. तरी तनु मनु जेवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. जे तर ज्ञानाचा क्रूटा ते सेवा हा दारवंटा आहे ना. ओळगवणी करी सुबटा असं म्हटले लक्षात ठेवा. मग अपेक्षित जे आपले
तेही सांगती पुशिले. सेवा केल्याशिवाय ज्ञान मागायचा अधिकार नाही. त्याला म्हणतं श्रेष्ठ पद्धतीची मागणी. आणि शेवटी सांगितले की प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना. चौथं प्रकार लक्षात ठेवा. म्हणजे काय? ज्याला मागायचे तो कसा असला पाहिजे? तो सुद्धा श्रेष्ठ असला पाहिजे. कोण आहे सांगायचे? हा ज्याला मागतो आपण तो कोण आहे सांगायचे? जगाचा मालक आहे. जगाचा जने हे विश्व निर्मिले महर्षी देवाशी संस्थापिल किंवा चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरिवीन. तसं लक्षात ठेवा. हो, महाराजाच्या लक्ष अतिशय श्रेष्ठ प्रतीची मागणी लक्षात ठेवा सांगायची. बरं, कोणती मागणी आहे सांगायची असणारी? प्रथमची आहे का ही मागणी? मध्यंतरची आहे का सांगायची? कोणती आहे मग? अभंगाचं पहिलं चरण. शेवटची विनावाने विनावाने शेवटचे विनावाने शेवटची विनावाने संताचरणे परिसावे परिसावे शेवटला का विनंती केली महाराजांनी? अगोदर करायची, मध्यंतरी करायची, शेवटला का विनंती केली महाराजांनी? काय का नाही सांगायची. तर लक्षात ठेवा, शेवटचा दिवस म्हणजे काय सांगायची? अंतकाल. अतिशय लक्षात ठेवा, कठीण आहे. जसं व्यवहारामध्ये वार्षिक परीक्षा लक्षात ठेवा, पास झाली अशा मनुष्य पुढच्या वर्गात जाऊ शकत नाही. आपल्या परीक्षा पुष्कळ एक पास आहे. चाचणी परीक्षा आहे, तिमाही परीक्षा आहे, सामाही परीक्षा आहे. इकडं सामाही परीक्षेला जरी समजा नापास तर हरकत नाही, पण कुठे झालं पाहिजे पास असणार. अंतकाल म्हणजे लक्षात ठेवा वार्षिक परीक्षा आहे सांगायची, आणि ती पास झाली पाहिजे. आणि ती परीक्षा पास होण्याकरता लक्षात ठेवा माणसाला खूप अट्टहास केला पाहिजे, खूप प्रयत्न केला पाहिजे, खूप सायास केला पाहिजे सांगायची. महाराज म्हणतात ना, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. शेवटचा गोड शेवटचा दिस गोड भावा यासाठी केला होता. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. अंतकाळ लक्षात ठेवा अतिशय वाईट आहे, अतिशय कठीण आहे. लक्षात ठेवा सांगायची ती परीक्षा पास होऊन लक्षात ठेवा सोपं नाही सांगायची. सोपं आहे सांगायची. म्हणतात माणसाचा अंतकाल जवळ आल्यानंतर कल्पना करा, एखादा मनुष्य असणारा महिनाभर पल्ला आहे सांगायची. शरपंजरी म्हणजे अंतरावर पल्ला, किती? महिनाभर पल्ला आहे. लक्षात ठेवा माणसाला ओळखीत नाही, फक्त टुकटुक बघतोय सांगायची. त्याला काही कळत नाही, काय दुःख आहे त्याला सांगायचे. तर सांगितले शास्त्रकारांनी की दुःख आहे 4 प्रकारचं मृत्यूच्या वेळेस. लक्षात ठेवा सर्वांनी, आणि ही वेळ सर्वांनी यांना लक्षात ठेवा सांगायची. कारण ही परीक्षा आपल्याला पास होऊन पुढे जायची, लक्षात ठेवा सर्वालाच आहे ना.
जरी समजा कल्पना करा मधली नाही परीक्षा तर हरकत नाही सांगायची. सामायिक परीक्षा तुमची कल्पना करा तुम्ही आजारी पडले तर तुम्हाला मास्तर पास करतो. चाचणी परीक्षा तुम्ही नापास झाले तरी तुम्हाला पुढं जाता येतं. पण वार्षिक परीक्षा पास झाल्याशिवाय पुढच्या वर्गात तुम्हाला काही नाही सांगायचे, प्रवेश नाही सांगायचे. पण त्या परीक्षेला वार्षिक परीक्षा कोणतं काय सांगायचे, पहिलं काय सांगायचे अनुताप. पहिलं अनुताप, मृत्यूच्या वेळेस माणसाला पश्चाताप होतो, लक्षात ठेवा. आता मज वाटत शे भय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे येऊनी केले काय, नाही पाय तुझे आठविले. आहे ना, दुःख आहे ना शेवटी आपल्याला. अतिशय लक्ष मोठा पश्चाताप सांगायचे. म्हणतात यमराज विचारतात, का रे तुला डोळे दिले होते, दिलते ना, तू डोळ्यांनी काय पाहिलं आतापर्यंत? ज्ञानेश्वरी पाहिली, गाथा पाहिला, भागवत पाहिलं, परस्त्रीकडे माता भावने पाहिलंस तू? परधनाकडे पाहताना कसं पाहिलंस तू? पाहिलं मातीप्रमाणे? नाही. तू म्हणतो की डोळे दिली होती देवानी मला, डोळ्याचा उपयोग काही केला, लक्षात ठेवा. तुला कान दिले होते, काय कानानं ऐकलं आतापर्यंत? तू कधी कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, कधी रामायण महाभारत ऐकलं कधी तू? विचारतात आपल्या, लक्षात ठेवा. काय उत्तर आपल्याकडे, काय उत्तर आपल्याकडे? तुला तोंड दिलं तर आम्ही. कधी नामस्मरण केलंस मुखानं तू? केलंस कधी मुखानं नामस्मरण तू असणार? काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. तुला पाय दिले होते आम्ही, कशा करता? पायी तीर्थयात्रा घडू, देह संताद्वारी पडू. तीर्थयात्रा केली कधी तू? अनेक प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. त्याला मोठं काय त्यावेळेस पश्चाताप होतो, लक्षात ठेवा सांगायचे. आणि मग त्यावेळेस पश्चाताप होऊन काहीही फायदा नाही, लक्षात ठेवा. का फायदा आहे काय सांगायचे? आता काही फायदा, लक्षात ठेवा. मोठा पश्चाताप सांगायचे मृत्यूच्या वेळेस. काही बोलता येत नाही, काही करता येत नाही, काही सांगता येत नाही, नाही ना. तर सांगता येते काही सांगायचे, त्याला आपल्या अनुभवाने सांगायचे आपल्याला. काहीही करता येते, लक्षात ठेवावी. अतिशय अवघड वेळ आहे, लक्षात ठेवती. त्याला म्हणतात अनुताप, म्हणजे अतिशय मोठा पश्चाताप. जसं आपण सांगतो कधी कधी, हे पहा, ज्यावेळेस वाल्ह्या कोळ्याला नारद महर्षी भेटले, दष्टासुराला माहिती आहे, पण मी सांगतो पश्चातापा करता. नारद ऋषी म्हटले त्याला, का रे आतापर्यंत ऋषी मुनी जपी तपी संन्याशी बैरागी महान महान ब्रह्मनिष्ठ मारलेस आतापर्यंत. तू 7 राजनं भरलेस ना सांगायचे. किती पैसे मिळवले रे म्हणजे तू? किती बंगले बांधले तू? किती कंपन्या काढल्या? किती कारखाने तू काढलेस? आहे तुझ्याकडे काय बॅलन्स? काय काय आहे तुझ्याकडे? काय सांगायचे? काय काही नाही म्हणा. अरे का पाप करतोस विनाकारण? का म्हणजे पत्नी आहे, लहान मुलं आहेत, वृद्ध माता पिता आहेत माझे, त्यांच्या कथा मी पाप करतोय सांगायचे. नारद महर्षी म्हणले, करतोच खरं आहे, पण ही वाटेकर आहेत तुझे मध्ये सांगायचे. वाटेकरी आहे तुझे, का होणार आहेत मध्ये सांगायचे. त्यांच्याकरता करतोय मी, त्याला अर्धा पाप भोगावं लागलं मध्ये सांगायचे. याच्यातलं जा विचारून ये. वाल्या घरी गेला, आईला विचारलं, आई तुमच्या भरणपोषणाकरता, पालनपोषणाकरता, तुमच्या सुखाकरता, आनंदाकरता मी पाप करतोय. तुम्ही आहेत ना अर्धे वाटेकरी ह्याच्यामध्ये? आई वडील म्हटले, बाळा तुला का पाप कर म्हणतोय का आम्ही? तुझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. हे असणार आईवडिलांचं पालन पोषण करणं कर्तव्य आहे कुणाचं? मुलाचं. तुला म्हणणं नाही मी पाप कर सांगायचे. हात झाले आईवडिलांना. पत्नीकडे गेले, का ग म्हणले तू आहेस का म्हणले वाटेकरी अर्ध्या पापात माझ्या? पत्नी म्हणले, हे पहा तुम्ही काय करता मला माहीत नाही, तुमच्याकरता मी माझ्या आईवडिलांचा त्याग केला, भावाचा त्याग केला, नात्या गोत्यांचा त्याग केला, नावाचाही त्याग केला आणि गावाचाही मी त्याग केला. तुम्ही काय करताय मला माहीत नाही. पाप करताय का पुण्य करताय? तुमच्या पापात वाटेकरी नाही. तेवढं झाला पश्चाताप सांगायचे. धावत गेला, नारदांच्या पायावर पडला. मला सांग, हा पश्चाताप लक्षात ठेवायचा. ही दुःख आहे लक्षात. कोणतं? अनुताप.
नंतर आहे मोह असणारं. मोह म्हणजे एवढं मी कमवलंय याचं काय होणार आता, एवढे बंगले बांधले, एवढ्या गाड्या घेतल्या, एवढी शेती घेतली मी, एवढ्या कंपन्या काढल्या मी, आता ह्याचं काय होणार सांगायचे. कारण काय सांगितले शास्त्रकारांनी, धनानी भूमो पशवश्य गोष्टी भार्या ग्रहद्वारी जनश्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. काही कारण हे काहीही बरोबर येत नाही, लक्षात ठेवा. आणि काहीही नेता येत नाही का, नेता येते सांगायचे, पण त्याच्याबद्दलचा जो मोह आहे लक्षात ठेवा, कमी होत नाही, लक्षात ठेवा. हे दुःख आहे मोहाचं. नंतर आहे विश्लेषण, म्हणजे देहाच्या आणि जीवाची ताटातूट. संबंध कधीपासून देहाचा ना आपला जीवाचा संबंध कधीपासून आहे. हे पाच सावली लक्षात ठेवा सांगायची, आपल्याला सोडून जायचं सांगा सावली. आता सावली आहे का सांगायची, नाही सांगायची. म्हणजे कर्म लक्षात ठेवायचं सांगायचे, आपलं जीव आहे ना सांगायचं सांगायचं आपलं संगत. मग लक्षात ठेवा तिथं ताटातूट लक्षात ठेवा, अतिशय दुःख आहे सांगायचे, मोठं सांगायचे. दुःख किती आहे सांगायचे. म्हणतात की जिवंतपणी माणसाचे हातपाय तोडावे कुऱ्हाडीनं की दुःख होईल सांगायचे. जिवंतपणी बरं का, किंवा करवतीने कापावेत, करा 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 की दुःख होईल सांगायचे. मुंगी चावली तर सहन होईना आपल्याला. आणि जिवंतपणे लक्षात ठेवा पाय तोडायचे, आपले हात तोडायचे, काय दुःख आहे सांगायचे. याच्यापेक्षा म्हणतात की 1000 पट दुःख आहे सांगायचे मृत्यूच्या वेळेस. किती पट? 1000 पट आहे सांगायचे. म्हणतात एका एका रोमाच्या ठिकाणी 1000 इंगळ्यांनी डंक मारावा. 1000 इंगळ्या विंचू नाही बरं का, इंगळीत असं माहिती सांगायची. 1000 इंगळ्यांनी एका केसाच्या ठिकाणी काय करावा, डंख मारावा. आणि किती केस आहेत आपल्या अंगावर? 3.5 कोटी रोम आहेत आपल्या अंगावर. गुणाकार करा सांगायचे, मी आता सांगायचे. 1000 गुणविले 3.5 कोटी, इतकं दुःख आहे आपल्याला मृत्यूच्या वेळेस. काय दुःख आहे लक्षात ठेवा सांगायचे. आणि दुःख आहे चौथं आगामी. आगामी म्हणजे काय, आता पुढं काय होणार आपण म्हटलं. खंती तीन करा होणे गाढव कुत्रा, तैशे होती तरु तृण लोहलोष्ट पाषाण. पुढं काय आपल्या कोणता जन्म मिळणार असं पाहिजे. आणि या प्रकारचं लक्षात ठेवा, दुःख मृत्यूच्या वेळेस असल्यामुळे महाराज असणारे महापुरुषाला पांडुरंगाला विनंती करतात. पांडुरंगा शेवटची विनवणी संत ही विनंती आपण केली पाहिजे, लक्षात ठेवा पांडुरंगाला. कारण लक्षात ठेवा त्याच्याशिवाय कुणीही दुःख सोडवू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. माता पिता बंधू बहिणी माता पिता बंधू बहिणी कोणी नभोगी निर्वाणी. इष्ट मित्र सजन सखे हेतो सुखाची मांडणी. इष्ट मित्र सजन सखे हेतो सुखाची मांडणी. विकला दुःख भोगे कुंभ एकला मी दुःख भोगे. कुंभ येथे कोणी सोडविना एका चक्र वाचोनी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. सर्वदा दैवाचा देव परोपकारी अंधाया दृष्टी देतो त्याचे नाव उद्धारी. सर्वदा दैवाचा देव परोपकारी अंधाया दृष्टी देतो त्याचे नाव उद्धारी. कळलं सर्वांना. शेवटच्या वेळेस कुणीही आपल्या कामाला येत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी.
इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचली हे ना तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया म्हणून त्याची विनंती केली होती म्हणून त्याची प्रार्थना केली पाहिजे विठ्ठल 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 तर म्हटले नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी अंती जाशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून केवढं सांगितले पा सांगायची आणि तू शेवटचा दिवस अतिशय वाईट आहे लक्षात ठेवा सांगायची आणि तो शेवटचा वेळेस गोड व्हावा म्हणून हा प्रयत्न आहे लक्षात ठेवा आपला भजन का उगाच करायचे काय वाऱ्या विनाकार करायचे काय दानधर्म कशा करता करायचा आहे खरं कशा करता बोलायचंय कसं करता बोलायचं दिवस आपला शेवटचा गोड झाला पाहिजे लक्षात ठेवा सांगायची आणि सांगता आला पाहिजे छातीला ठेवून काय शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहिरा शेवट तो भला गोड झाला आलो निजाच्या माहिरा आलो निजाच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला भला आलो निजाच्या माहिरा आलो निजाच्या फक्त महाराजांनी म्हणावं माझा शेवट काय झाला गोड झाला गोड झाला आपली ताकद नाही म्हणायची काय प्रमाण आहे पाहा माझा शेवट गोड झाला कुणी म्हणावं फक्त महाराजांनी म्हणावं नाही गोड झाला महाराज केवढं काय आश्चर्य पाहा पर्यान काळी देवे विमान पाठविले पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनी निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तो शविले शेवट गोड झाला हे ना जया पूजिले आदरे पांडुरंगे प्रयाण काळाच्या वेळी अंतकाळाच्या वेळी अखिल ब्रह्मांड कोट नायक सर्व सर्वेश्वर परमात्म्यानं महाराजाची षोडशोपचारी पूजा करावी जया पूजिले आदरानं उत्साहानं प्रेमानं आता आले तर करा पूजा असं नाही हो, तांब्यापट पायापट है ना एखादा ना आवडता पाहुणा आपल्या घरी आला म्हणजे चहा करताना बायका बशी आपली ती पाहुणे म्हटलं पाहिजे मला मी चहा पित नाही बाई नका चहा करू पाय आपटायली का बशी आपटायली मग काय करायचे तसं नाही जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली शेवट तो भला माझा बहु काय शेवट लक्षात ठेवा काय केलं असेल महाराजांनी प्रयत्न अहो ते कशाला पशु पशु जटायू केवढा शेवट गोड आहे केवढा शेवट गोड सांगायचे ज्यावेळी जटायू लक्षात ठेवा सांगायचे रावणाशी युद्ध करीत असताना रावणानं लक्षाचे पंख छाटले मी पूर्ण कथा सांगत नाही लक्षात ठेवा आता छेटलीनं सांगायचे धाडकन पडला लक्षात खाली सांगायचे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पण मुखानं लक्षात ठेवा चालू आहे राम 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 आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत घेत त्या ठिकाणी आले पाहतात तर प्रभूच्या कानावर रामाच्या नावाचा घोष आहे म्हणजे लक्ष्मणा अरे कोणतरी असणारा अनन्य भक्त असणारा अंतरंग भक्त असणारा माझ्या नामाचं स्मरण करतो चल त्याच्याकडे जाऊ आपण दोघे तिकडे लक्षात ठेवा पाहता तर एवढा मोठा पक्षी असणारा
रक्ताच्या थारोळीत पडलाय, एवढं दुःख आहे लक्षात ठेवा. परंतु राम नाम वंदन आहे, विशेष आहे सांगायचे. प्रभू जवळ गेले, अंगावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. कोण फिरवते हात? तो सांगायच्या. कोण आहे हा? सांगा ना सांगायचे असणार. प्रभूने विचारलं, तुझी अशी अवस्था कुणी केली? सांगितलं, तो दुष्ट असणारा रावण आई साहेबाला घेऊन चालला, मग त्याच्याशी मी 2 हात केले, त्यानं माझी अवस्था अशी केली. भगवान म्हणले, तुला मी आयुष्य देऊ का, आरोग्य देऊ का पुन्हा? नाही म्हटले. प्रभू केवढं माझं भाग्य आहे, नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी. ज्याचं नाव घेतो तू माझ्या पुढा याच, केवढं भाग्य आहे माझं. आपण नाम घेतोय लक्षात ठेव, मुखानं पण आतमध्ये उरा काय पिराचा उरूस भरलाय आपल्या. तरी बेनी संग बिना ना तीर्थे भरमी चित्त नाही नामी तरी ती. काय फायदा आहे सांगायचं आपल्या नामाला? हां, बसलाय मंदिरात चित्त गेले सांगा शेतामध्ये, काय फायदा आहे सांगायची? असं नको. मला सांगायची की प्रभूने स्वतः लागतेची घेतली मान आपल्या मांडीवर. केवढं भाग्य आहे, केवढं भाग्य आहे सांगायची, पाहणं सांगायची. आणि स्वतः प्रभूने त्याला पाणी पाजले हे सांगायची. मला आता जास्ती रंगवायची नाही, आता टाईम संपत आला आपला. केवढा शेवट गोड आहे सांगायची. आणि तो शेवट आपला गोड झाला पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्ही कुठली का साधना करत, साधना कुठली करा सांगायची, पण शेवट गोड झाला पाहिजे. बघा केवढं महाराज आहे. म्हणून तर महाराज, शेवटची विनवणी संतजनी परिसावी. महाराज काय तुमचं म्हणणं काय, तुम्ही विनंती करताय आमची, तुमचं म्हणणं काय? अभंगाचं 2रं चरण. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, विसरतो महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही एवढी प्रार्थना का करताय, का विनंती करताय, का हात जोडताय, का पदर पसरताय? तर माझी एकच विनंती आहे, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. तेव्हा तुम्हाला माझा विसर होता कामा नये. जर तुम्ही समजा मला विसरली तया है ना, थोर झाली हानी पचती लखानी 84च्या. विसरता कामा लक्षात ठेवा. देवा तुम्हाला माझा विसर पडता कामा नये. का? मला माहीत आहे तुम्ही जगाचे मालक आहात, तुम्ही जगाचे चालक आहात, तुमच्या मागे ब्रह्मांडाचा कारभार आहे सांगायचे. मलाही माहिती आहे, लक्षात ठेवा सांगायचे. हो, म्हणून तुम्हाला माझा विसर पडता कामा नये. एका ठिकाणी प्रार्थना केली आहे, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. का पुढं काय? आठवण तुम्ही आहे ना रोजचं प्रमाणे, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि किंवा माझी सांगा, माझी आठवण सांगा पांडुरंगाला. कदाचित पांडुरंगाच्या पाठीमागे जगाचा कारभार असल्यामुळे तो विसरतो कधी कधी सांगायचे. पण तो जर समजा विसरला आम्हाला, आम्ही कुठं जाऊ सांगता येत नाही. हे कधी सांगायचे, काय सांगता येत सांगायचे, काय सांगता येत. जर पांडुरंगाला समजा आपला विसर पडला, किंवा आपल्याला पांडुरंगा समजा विसर पडला, तर मग काय? मग किती वेळा जन्मायावी किती व्हावे फजित. पहा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा पडलो आवरत. केवढा अवघड आहे सांगायचे. म्हणून तुकोबाराय असणारे
संत महापुरुषाकडे विनंती करतात की त्याला एवढंच सांगा की विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृते स्वप्नी पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. का विनंती करायची विसरतो न पडावा कुणाचा माझा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी त्याला आपला विसर पडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे आपलं काय कर्तव्य आहे ना सांगायचे हे आपल्या माहिती आहे ना एका हाताने कधी टाळी वाजत का वाजती वाजवा बरं तुम्ही म्हणलं मी लई शहाणा आहे म्हणले मी PhD केली म्हणली बरं वाजव ही हाताने टाळी तू त्याचंही काय कर्तव्य आहे आपलंही काय कर्तव्य आपलं विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात महापुरुषापुढे पांडुरंगासमोर पांडुरंगा खरं पाहिलं तर तुला काही सांगायची गरज नाही काही आहे का नाही न सांगता तुम्हा कळू येते अंतर आहे ना जाणे जीवीचे सकळ नारायण हे देवाला काही सांगायची गरज नाही देव कसा आहे मन कवडा आहे लक्ष द्या कसा आहे मन कवडा त्याला काहीही सांगायची गरज नाही बसा खाली तुम्ही बसा खाली हो देवा मला हे पाहिजे मला ते पाहिजे सांगायची गरज त्याला सर्व करतो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं नाही दृष्टांत सांगू का जरा एक दृष्टांत सांगतो बरं का तुम्ही ऐकलं असेल सांगा म्हणतात भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन असणारे काम्यक वनात फिरण्याकरता गेले दोघं जण कुठं काम्यक वनामध्ये हो आता भगवंताचं प्रेम लक्षात ठेवा केवढं प्रेम आहे सांगायचं कुणावर अर्जुनावर देका नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पारताचे करीताशे पायीक पाठीशी घातला आपण पुढारा राहिला खूप प्रेम लक्षात ठेवा दोघं जण असणारे म्हणतात काम्यक वनामध्ये आणि काम्यक वनामध्ये गेल्यानंतर म्हणतात तिथलं वातावरण अतिशय अनुकूल वातावरण झाडं असणारी झाडात
झाडाला लागलेली फळं असणारी, झुळझुळ झुळझुळ असणारी पाण्याचे झरे वाटायचे लक्षात ठेवा. तिथले पक्षी असणारे, तिथे पशु असणारे पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात खूपच मोठा आनंद झाला. अर्जुनाने विचार केला की यावेळी जर समजा अशा एकांतामध्ये अशा रमणीय ठिकाणी असणारी जर समजा मी सुभद्रेला समजा आणलं असतं तर केवढी मजा आली असती. पण विनाकारण आले म्हणजे उपटसुम्याला मी सांगितलं. उपटसुम्या म्हणजे कोण? श्रीकृष्णाला उगाच आणले म्हणले मी. कोणाच्या मनात आलं हे? अर्जुनाच्या मनात आलं. लक्षात ठेवा. देवानं हे ओळखलं. देवानं हे ओळखलं आणि भगवान म्हणले अर्जुना तहान लागलेली, मला जरा पाणी आणतो का म्हटले जरा. हो. अर्जुनाचं लक्ष कशावर नाही लक्षात ठेवा सांगायचं. त्याला वाटलं की उगनाकर ह्याला आणले मी, जर सुभद्रेला समजा आणला असतं केवढी मजा आली असते. कोण म्हणते? अर्जुन असणार. अर्जुनाची इच्छा पाणी आणण्याची नाही, पण तरी पण देवाची आज्ञा मोडता येत नाही म्हणून झारी घेतली ना अर्जुन पाणी आणण्याकरता. फक्त अर्जुन म्हणतात 50 पावलं पुढे गेला, ते गाडी इतका लांब गेला असेल. पण झाडं असल्यामुळे झाडाची आड दिसलं नाही मागून. तर मागून पायाचा आवाज आला. कुणाच्या? अर्जुनाच्या. भगवान सुभद्रा बनले आणि धापा टाकीत टाकीत गेले सांगायचे. पदर पडलेल्या लक्षात डोक्यावरचा, केस विस्कटलेले आहेत कोणाचे? सुभद्रेचे. पायाची जोडबी खाली पडलेत संपूर्ण असणारी. हो. आणि घामाघूम झाली सांगायची. कोण? सुभद्रा रूपी भगवान. हो. घामाघूम झाली. अर्जुनाने विचार केला मागून कोण येले माझ्या मागून, पाठीमागून कोण येले माझ्या पाठीमागून. पाहिलं तर सुभद्रा. सुभद्रे तू? हो म्हणले. किती हाका मारेत मला म्हणले. मला हाका म्हणली काही माझ्याबद्दल काय प्रेम काय म्हणली सांगायची. किती हाका मारेत मला म्हणले सांग. तुम्ही आले नाही म्हणले सांगायचे. हां थांबी मला घेऊन नाही आले म्हणले सांगायचे. तुमच्या आता मी आले. बरं झालं म्हणले सांगायचे. बरं झालं. मग सुभद्रा आणि अर्जुन असणारे पाण्याच्या ठिकाणी गेले. दोघांनी पाणी पिलं, गप्पा मारल्या आणि आपली हे अविस्मरणीय भेट आहे म्हणून म्हणतात. काय केलं अर्जुनानं? आपल्या हातातली अंगठी भेट म्हणून कुणाला? सुभद्रेला अंगठी. ही राहू दे म्हणजे आठवण. आणि तू आता आशीच इकडे जा म्हटले. इकडं तू बसलाय उपटसुंब्या. तू आता आशीच इकडे जा, काय हरकत नाही म्हटले. तिकून सुभद्रा गेली. पण तो देवच आहे लक्षात ठेवा. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वतराई. अर्जुन पाणी घेऊन आला. पाणी दोघांनी पिलं. अर्जुन फिरले थोडेसे आणि मग अर्जुन असणारा म्हणले, भगवान म्हणले तर चला म्हणले. झालं म्हणले. निघाले सांगायचे दोघं बी. पुन्हा भगवान रथावर बसले. अर्जुन पाठीमागं. आणि काय करायचं भगवंताने मुद्दाम लक्षात ठेवा सांगायची. ही अंगठी साई म्हणून दिली. अंगठी कुणाला? सुभद्रेला. पण ही अंगठी दिलेली एकांतामध्ये आठवण म्हणून ती दिसावी कुणाला? अर्जुनाला. बसलाय मागारून अशी हात करायची चाबकाचा. बराच वेळ असा न्याहून पाहिजे कुणी? अर्जुनानं. आणि पुन्हा चाबूक मारावा. अर्जुन मला ही तर अंगठी माझी आहे म्हणला. आणि दिल ती सुभद्रेला. ही हेच कशी आली मला सांगायची. पुन्हा पुन्हा तोच विचार त्याच्या मनामध्ये. ही अंगठी सुभद्रेने दिली कशी आला? तिला सांगतो घरी गेले सगळं सांगायचे. तिला घरी गेले सांगतो मी आता सांगायचे. घरी रथाला सांगायचे. अर्जुन खाली उतरला. त्याच्या उतरला आणि कुठे गेला? पहिला गेला महाराज सुभद्रेच्या. सुभद्रे जी आज लई रागावली मी. काय काय झालं म्हटलं? काय अंगठी कुठं आहे? आणि कुठली अंगठी? आणि तुम्ही मला अंगठी का दिली? जास्त समजावतो ही चापकान तुला आणि म्हणले सांग. अंगठी काढ म्हणले पहिली. तुला दिली ती म्हणली अंगठी मी. अहो पण कधी दिली तुम्ही म्हणते अंगठी मला? तर नाही गेलो कामी कोणामध्ये त्या वड्याच्या काठावर तुला दिली अंगठी. आणि मी कधी आज ते म्हणली. पुन्हा चाबूक मारला. फटकून सांगायची. सुभद्रेनं असं बोंब मारली. धावत सर्वच आले. धर्मराज, भीम, नकुल, सहदेव, भगवान, द्रौपदी सर्व धावत आले. काय झालं? काय झाले? ही मला मारते म्हणजे सांगायची. का? अरे का मारतो म्हणले अर्जुना. काय झालं? तिला विचारा का मारतो ती म्हणजे सांगायची. तुम्हीच विचारा यांना का मारतो सांगायची. ही देत नाही माझी अंगठी असणारी. कधी दिली ते म्हणली अंगठी? काम्य कोणामध्ये? धर्मराज म्हटला, भीम म्हटले, सुभद्रा म्हणजे कधी आलती? सर्व म्हणजे कधी आलती तिथं म्हणजे सांगायची. भगवान म्हणले इकडे म्हणजे येड्या.
अरे मी झालो सोबत राखण्याकरता, तुझ्या करता. कसा आहे भगवान? मन कवडा. मला सांगायचे की मी काय सांगतो लक्षात ठेवा, भगवंताला सांगायची काही गरज लक्षात ठेवा सांगायची. आणि हे तिसरं चरण. पुढे फार बोलू हे पुढे फार बोलू अवघे मी काय आहे? मी पापी आहे का पुण्यवान आहे? ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? गरीब आहे का श्रीमंत आहे? भक्त आहे का अभक्त आहे? तुम्हाला सर्व पुढे फार बोलू काही अवघे पाये विधी. तुम्हाला सर्व कल्पना लक्षात ठेवा. दुसरीकडे म्हटले महाराजांनी, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमट ते करा माझे भार बोजे तुम्हाशी. पुढं वंचिले ते पायापाशी. हा नाही यास म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मी सर्व सांगितलंय, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण पुढे फार बोलू काही अवघे पाय विदित विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. म्हणून पुन्हा 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 तुमच्या पाया पडते अभंग. महाराज म्हणतात तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची. तुम्ही कृपेची छाया करा सांगायची. तर तुम्ही कृपेची छाया केल्यानंतर तुम्हाला माझा विसर पडणार नाही, मला सुद्धा तुमचा विसर पडणार नाही. भगवंताला जर समजा विसर आपला समजा झाला तर मग मात्र लक्षात ठेवा सांगायचे आपलं काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थना करा. विसर तू न पडावा माझा देवा तुम्हासी. ठेवा ज्ञानोबा रे तुकोबार अशी बाग मागू लक्षात ठेवा. विनंती करू प्रार्थना करू की माऊली तुकोबार आहे आमचा देवाला कधीही विसर पडता कामा नये अशी तुम्हाला विनंती करतो. म्हणून आपली शेवटी ज्ञानोबा रे तुकोबाराचं आपण पूजन करू आणि आपल्या सेवेला आपण पूर्ण ज्ञानेश्वर शेवटचे विनवनी संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. लक्षात ठेवा आपण सर्वांनी लक्षात ठेवा संत महापुरुषाची करुणा आपण भागली पाहिजे की तुम्ही असं देवाला सांगा की आमचा विसर तुम्हाला पडता कामा नाही. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. तर आपण प्रार्थना करू विनंती करू हनुमंतराला अशी विनंती करू की तुम्ही सांगा. तर तुम्ही अतिशय भगवंताचे कसे आहे सांगायचे जवळचे आहे सांगायचे काय काय नाही सांगायचे. म्हणून त्यांना विनंती आपण अशी करू की हो आमचा देवाला विसर पडता कामा नये याच्याकरता काय करा तुम्ही देवाला आमच्यातर्फे करुणा भागा काय सांगायचे. असो सर्वांनी शांत चित्तानं कीर्तन ऐकून घेतल्याबद्दल माता भगिनीच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत. पुरुष मंडळी लक्षात ठेवा अतिशय शांत चित्तानं कीर्तन ऐकून घेतल्याबद्दल. काही मंडळी उन्हात बसली लक्षात ठेवा सांगायची. पण तरी पण कुठल्याही प्रकारचे चुळबुळ न करता कीर्तन सर्वांनी शांत चित्तानं ऐकून घेतल्याबद्दल आणि मृदंगाचार्याने उत्तम प्रकारे साथ केली गायनाचार्याने उत्तम प्रकारे साथ केली. म्हणून सर्वांच्या अंतकात लक्षात ठेवा ज्ञानोबारायाबद्दल तुकोबारायाबद्दल पांडुरंगाबद्दल प्रेम निर्माण व्हावं भक्ती निर्माण व्हावी आवड निर्माण व्हावी. आणि ज्याच्या अंतकात मूळचीच लक्षात ठेवा आवड आहे सांगायची त्या आवडीची वृद्धी व्हावी अशी मी पांडुरंगाला विनंती करतो सांगायची. आणि या ठिकाणी मला आमचे डिगोळे साहेब यांनी बोलावल्याबद्दल त्यांच्या लक्षात ठेवा सांगायची. पुन्हा पुन्हा धन्यवाद त्यांना देतो सांगायचे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी तुमच्या शूद्र श्रोत्याच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो चाललंय मला चाली सारा त्यांना विठ्ठल उतारिला धिकार घ्या फुला
कराय